सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण 59% मतदान झालंय। काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा जो शहर मध्य मतदारसंघ आहे त्या एका मतदारसंघातून सगळ्यात कमी मतदान झालंय। सर्वाधिक मताधिक्य मिळण्याची अपेक्षा प्रणिती शिंदे यांना असलेल्या याच मतदारसंघातून इतकं कमी मतदान का झालं अशी चर्चा आता सोलापुरात रंगू लागली आहे। त्यामुळे या मतदानाचा धोका कुणाला, काँग्रेसला अडचण होणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत। शहर मध्ये या मतदारसंघात सर्वाधिक मतदार म्हणून मुस्लिम समाजाची संख्या आहे। त्याखालोखाल मौजी, पद्मशाली व भटका विमुक्त जाती समाज, आंबेडकरी समाज, लोधी समाज असा मतदारसंघ आहे। यंदा भाजपा पार्टीच्या ईर्षेवर मुस्लिम समाजानं काँग्रेसला मतदान केलं आहे। मुस्लिम समाजाचे सर्वाधिक मतदार असतानाही कमी मतदान का झालं असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। परंतु खोलात जाऊन माहिती घेतली असता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। मतदान कमी व्हायला मुस्लिम समाजातील राजकीय नेत्यांची गटबाजी कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे। मी भारी की तू भारी एकमेकांना कमी दाखवण्यात मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी पैसे घेतले आणि म्हणून समाजात बातमी पसरली व 1 रुपया न घेता आमची बदनामी का चिडून काही मुस्लिम समाजातील युवा कार्यकर्त्यांनी बदला घ्यायचं ठरवलं आणि घराघरात जाऊन पैसे वाटले, बोटाला शाई लावून मतदान करू नका असं सांगितलं, अशी चर्चा ऐकायला मिळते आहे। त्यामुळे आता निकाल काय लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।